नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा ठिकाणी जाणार आहोत ना, की जे ठिकाण खूप कमी जणांना माहिती असेल. तर चला मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो त्या ठिकाणी. मित्रांनो, ही आहे आपली प्रवरा नदी आणि गोदावरी नदी या दोन नद्यांचा मिलाफ ज्या ठिकाणी होतो, ते ठिकाण म्हणजे आपलं कायगाव टोका. आणि या दोन नद्यांच्या संगमावरून शेजारील गावाला प्रवरा संगम हे नाव सुद्धा पडले आहेत. तर आपण अशाच एका ठिकाणी जाणार आहोत मित्रांनो, की जे खूप प्राचीन ठिकाण आहे. तर चला मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो. तर भावांनो, प्रवरा आणि गोदावरी नदीच्या काठावर असलेलं संगमेश्वर आणि सिद्धेश्वराचं मंदिर तुम्ही बघितलंय का? नसल बघितलं तर चला आज जाऊयात या मंदिरांकडे आणि बघूयात की किती सुंदर आहेत ते. तर मित्रांनो, या नद्यांच्या पुलावरून मी निघालो होतो सिद्धेश्वराच्या मंदिराकडे. आणि आज आपण या मंदिराचा इतिहास जाणून घेऊ आणि या मंदिराची वैशिष्ट्ये जाणून घेऊ. तर मित्रांनो, सिद्धेश्वराचं मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे. मंदिरासोबतच विष्णू मंदिर, देवी मंदिर आणि दगडी घाट यामुळे हा संपूर्ण परिसर प्रसिद्ध आहे. तर भावांनो, माझ्या पाठीमागे जे आहे ते आहे सिद्धेश्वराचं मंदिर. तर चला जाऊयात मंदिरामध्ये आणि बघूयात काय आहे नेमकं मंदिरामध्ये. तर अशा पद्धतीने मित्रांनो, मी प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केला. आणि मित्रांनो, या मंदिराचे वैशिष्ट्ये सांगायची झाली तर हेमाडपंथी आणि यादवकालीन स्थापत्यशैलीचा प्रभाव दर्शवते. संपूर्ण मंदिर काळ्या दगडात बांधलेले आहे. तुम्ही बघितलं का भावांनो, हे संपूर्ण मंदिर पूर्ण काळ्या दगडामध्ये बांधलेलं आहे. आणि भिंतींवर रामायण, महाभारत आणि पुराणातील प्रसंग अत्यंत सुंदर कोरीव कामातून साकारलेले आहेत. नृत्यांगना, वाद्य वाजवणारे कलाकार, शिल्पे मंदिराची शोभा वाढवतात. तर चला मित्रांनो, आता जाऊ आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आणि बघूयात की किती सुंदर पद्धतीने हा मंदिराचा गाभारा आहे. मित्रांनो, मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असल्याची श्रद्धा आहे. मंदिराचे दर्शन घेतले आणि मी निघालो महादेवांच्या दर्शनासाठी. महाराष्ट्रातील 8 स्वयंभू महादेवांपैकी एक म्हणून स्थानिक परंपरेत या मंदिराला विशेष मान आहे. मित्रांनो, महाशिवरात्रीला ना या मंदिरामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तुम्ही पण एकदा या मंदिरामध्ये दर्शनासाठी येऊन जा. मनाला खूप प्रसन्न वाटते. आणि मित्रांनो, हा आहे मंदिराचा गाभारा. तुम्ही बघू शकता किती खूप प्रसन्न वाटते. मग मी निघालो मित्रांनो मंदिराच्या बाहेर. आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला अजून 2 मंदिरे बघायची आहेत. विष्णू मंदिर आणि देवी मंदिर. या तिन्ही मंदिरामुळे हा परिसर धार्मिक संकुल बनतो. तर मित्रांनो, आता आपण विष्णू मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. विष्णू मंदिराची खासियत अशी की भिंतींवर वरुण, अग्नी, यम, वायू, कुबेर आणि ईशान यांसारख्या दिग्पालांची अप्रतिम शिल्पे आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हत्ती, मोर आणि इतर कलात्मक नक्षीकाम अत्यंत आकर्षक आहे. तर मित्रांनो, हे आहे आपलं विष्णू मंदिर. विष्णू मंदिरामध्ये सुद्धा खूपच प्रसन्न वाटते. इथे बसूनच राहावे वाटते. तर मित्रांनो, विष्णू मंदिरासमोरच आहे ही वीर हनुमानाची मूर्ती. ही मूर्ती श्रद्धा, भक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानली जाते. तर मित्रांनो, आता आपण जाऊ देवी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी. मंदिराच्या समोरच गणेशाची मूर्ती तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, देवी मंदिरात चामुंडा, महालक्ष्मी, वैष्णवी, इंद्राणी, नरसिंही यासारख्या शक्ती स्वरूपांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराचे दर्शन घेऊन मी निघालो देवी मंदिराच्या गाभाऱ्यात आणि घेतले देवीचे दर्शन. देवी मंदिराचे दर्शन घेऊन मित्रांनो, मी निघालो मंदिराच्या बाहेर. आता आपण जाऊ मंदिराच्या पाठीमागच्या दिशेने. तर भावांनो, तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, ही आहे आपली गोदावरी नदी आणि या बाजूला आहे आपली प्रवरा नदी आणि मंदिर त्या बाजूला आहे. तुम्हाला मी दाखवतो. तर ते बघा भावांनो.
हे मंदिर एकदम नदीच्या काठोकाठ आहे, तुम्ही बघू शकता. आणि तो आहे आपला छत्रपती संभाजीनगर हायवे. आणि त्या हायवेच्या बाजूला आहे संगमेश्वराचं मंदिर. त्या ठिकाणी पण आपल्याला जायचंय भावांनो. तर या ठिकाणाहून आता आपण निघू आणि जाऊ पलीकडच्या बाजूने. या पुलावरनं आपल्याला जावं लागतं. या पुलावरनं असं गेलं की आपण डायरेक्ट संगमेश्वराच्या मंदिरामध्ये पोहोचतो. तर चला जाऊयात संगमेश्वराच्या मंदिरामध्ये. तर मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे आपल्या संगमेश्वर रामेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी. मंदिरासमोर प्रवरा आणि गोदावरी नद्यांचा संगम, दगडी घाट आणि शांत वातावरणामुळे सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी येथे अतिशय मनमोहक दृश्य दिसते भावांनो. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. अतिशय सुंदर हे मंदिर मनाला मोहून टाकते. तर भावांनो, तुम्हाला त्या बाजूला दिसतंय का? आता आपण त्या मंदिरामधनं आलो, ते होतं सिद्धेश्वराचं मंदिर आणि आपल्याला आता इकडच्या बाजूला जायचंय. तर आता इकडच्या बाजूला जाऊ संगमेश्वराच्या मंदिरामध्ये. तर भावांनो, ते बघा, आता आपण त्या मंदिरामधनं आलो. ते मंदिर होतं सिद्धेश्वराचं. झूम करून दाखवतो. आणि या आपल्या 2 नद्या. मित्रांनो, ही आहे रामेश्वर मंदिराची कमान. तर भावांनो, या बाजूला आहे रामेश्वराचं मंदिर, त्यालाच संगमेश्वर म्हणतात. तर आता त्या मंदिरामध्ये पण जाऊयात आपण. तर चला. तर मित्रांनो, हा आहे रामेश्वर मंदिराचा रस्ता. रस्ता बघून काय वाटते मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा तीर्थक्षेत्रांचा रस्ता कसा असायला हवा आणि हा कसा आहे? मित्रांनो, आजूबाजूचा परिसर दिसतोय का? नदीचं पाणी सर्वत्र पसरले आहे. फायनली आपण पोहोचलोय. तर भावांनो, हे बघा, हे आहे रामेश्वराचं मंदिर. इथं गाया वगैरे, हॉटेल्स वगैरे खूप सारं आहे. म्हणजे व्यवस्था खूप मस्त केली आहे. हॉटेलवाल्यांचं पण पोट चालतं आणि भाविक पण खूप येत असतात. आणि या गायांचं सुद्धा या ठिकाणी पोट भरत असतं. तुम्ही बघू शकता. पूर्ण व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. आणि भावांनो, त्या बाजूला तुम्ही बघू शकता, तो आहे आपला छत्रपती संभाजीनगर हायवे. आणि त्याच ठिकाणावरून हे मंदिराकडे आपण येऊ शकतो. आणि भावांनो, अजून एक गोष्ट, या नदीचं पाणी बघा किती पसरलंय. हे सगळं गोदावरी नदीचं पाणी आहे आणि हे सगळीकडे पसरलंय. तर अशा प्रकारे आपली गोदावरी नदी खूप मोठी आहे भावांनो. तर मित्रांनो, मी निघालो रामेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आणि चालता चालता मला या ठिकाणी दिसली एक सुंदर आपली गोमाता. मग मी गोमातेचं दर्शन घेतलं आणि निघालो रामेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी. मित्रांनो, आपण पोहोचलोय रामेश्वर मंदिराच्या कमानीजवळ. मित्रांनो, श्री रामेश्वराचं मंदिर हे अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध शिव मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील अष्टस्थान शिवक्षेत्रांपैकी एक मानले जाते. तर मी आता निघालो होतो मंदिराच्या गाभाऱ्यात मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आणि मला इथे दिसल्या या आजी, ज्या की आपल्या नंदीची सेवा करत होत्या. तर आजींना सुद्धा विचारले मी 2 शब्द आणि आजींनी सुद्धा त्यांचे मत माझ्यासमोर व्यक्त केले. तर चला भेटूयात आजींना आणि आजी काय म्हणतायत ते पण आपण ऐकून घेऊयात. आजी, कधीपासून करताय काम? हा? काम कधीपासून करताय? मला 4 वर्ष झाले भाऊ. 13 वर्ष झाले का? हा, मंदिरात. हा का? इथंच आहे का राहायला तुम्ही? हा, तिकडे त्या पैसे राहतो. तिथं राहता का? हा, इकडे पैसे राहतो. सगळं आतमधलं पिंड वगैरे तुम्हीच साफ करता का, सगळी साफसफाई? हा, तिथे पैसे बी एक माणूस आहे. तिथं पण एक माणूस आहे का? हा. बरंय बरंय, चांगलंय. तर मित्रांनो, आजींशी दिलखुलास संवाद साधून झाल्यावर मी निघालो मंदिराच्या गाभाऱ्यात. वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम सुवर्णमृगाचा पाठलाग करत करत या परिसरात आले. याच ठिकाणी त्यांनी त्या मायावी मृगाचा वध केला. त्यानंतर भगवान शंकराची पूजा करून येथे शिवलिंगाची स्थापना केली. म्हणून मित्रांनो, या मंदिराला रामेश्वर हे नाव पडले. तुम्ही बघू शकता की भगवान महादेवांची शिवलिंग या ठिकाणी किती सुंदर पद्धतीने ठेवलेले आहे. आणि मंदिराचा गाभारा बघू शकता मित्रांनो तुम्ही, किती सुंदर या मंदिराचा गाभारा आहे. तर मित्रांनो, आता आपण जाऊयात शिवलिंगाचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेरच्या दिशेने. तर चला मित्रांनो, तुम्हाला बाहेरची सुद्धा मी माहिती देतो. तर भावांनो, तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने हे महादेवाचं मंदिर आहे, जे की आपण रामेश्वर किंवा संगमेश्वर म्हणतो. तर या ठिकाणी नक्की एकदा येऊन जा. खूप मस्त वाटतं, खूप प्रसन्न वाटतं.
आता मी तुम्हाला बाहेरचा पण परिसर दाखवतो मंदिराचा की कसा आहे ते. तर मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट बघितली का की मंदिराचा खालचा भाग दगडात तर वरचा भाग विटा आणि चुन्याने बांधलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो की हे मंदिर किती सुंदर पद्धतीने बांधलेले आहेत. मंदिरात मराठकालीन स्थापत्य शैलीचे सुंदर दर्शन घडते. दगडी पाया, उंच शिखर आणि प्रशस्त सभामंडप ही या मंदिराची वैशिष्ट्ये आहे. मंदिरासमोर नदीकाठचे घाट अतिशय सुंदर असून धार्मिक विधींसाठी वापरले जातात. मित्रांनो, या मंदिराला पूर्ण आपण एक चक्कर मारूयात आणि आपण जाऊयात आपल्या गोदावरी संगमाकडे. त्याआधी मित्रांनो, तुम्ही या मंदिराचा कळस बघा की कळस कशा पद्धतीने आहे या मंदिराचा. मंदिरावर अतिशय सुंदर कोरीव काम केलेले आहेत. मित्रांनो, हे मंदिर बघून तुमच्या मनाला अतिशय प्रसन्न वाटेल. एकदा नक्कीच या मंदिराला तुम्ही व्हिजिट करून जा, कारण की अशा मंदिरामध्ये आल्याने आपल्या मनाला समाधान तर मिळतेच, परंतु आपल्या महाराष्ट्रातील असलेल्या सुंदर कलाकृतींचा अभ्यास आपल्याला करायला मिळतो. तर मित्रांनो, मंदिराला पूर्ण एक चक्कर मारला. तसं तर बघायला गेलं तर मंदिराचा एक चक्कर खूप मोठा आहे, कारण की मंदिराची कलाकृतीच त्या पद्धतीने बनवण्यात आली आहे. तर चला मित्रांनो, आता आपण मंदिराच्या बाहेरच्या दिशेने जाऊ. पुन्हा एकदा महादेवांना नमन केले आणि मी निघालो मंदिराच्या पलीकडच्या बाजूने. तर चला. तर भावांनो, या ठिकाणावरून बघा, इथून तुम्हाला मंदिराचा एकदम मस्त व्ह्यू दिसेल. पूर्ण मंदिर तुम्हाला या ठिकाणाहून दिसेल. तर हे बघा मित्रांनो, हे आहे की नाही किती सुंदर कलाकृती. शांत नदी किनारा, भव्य मंदिर, प्राचीन घाट आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे हे ठिकाण इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणारे एक अद्वितीय तीर्थक्षेत्र आहे. तर मित्रांनो, चला आता आपण जाऊयात आपली गोदावरी नदी बघायला. या गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरच मित्रांनो हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चाललाय आणि मी निघालोय नदीचे दर्शन घेण्यासाठी. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊयात आपल्या गोदावरी नदीचे दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फक्त मंदिराचेच नाही तर मंदिराच्या परिसरातून गोदावरी आणि प्रवरा नद्यांचे अप्रतिम दृश्य दिसते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी हा परिसर अत्यंत मनमोहक दिसतो. मित्रांनो, पावसाळ्यात तर आपल्या गोदावरी नदीचे आणि प्रवरा नदीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. अशा पद्धतीने मित्रांनो, ही आहे आपली गोदावरी नदी आणि आपल्या गोदावरी नदीपासून मी निघालो होतो आता मंदिराच्या दिशेने. तर मित्रांनो, या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्हाला यायचे असेल तर कसे यायचे ते मी तुम्हाला सांगतो. तर अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या सीमेवरील जुने गायगाव येथे हे रामेश्वराचे मंदिर वसलेले आहे. हायवेलगतच असलेले हे मंदिर आहे मित्रांनो. तर भावांनो, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस चालला होता आणि पावसामध्ये मी हा व्हिडिओ बनवतोय. तर रामेश्वराच्या मंदिराला नमन करून हा व्लॉग आपण इथंच संपूयात. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत भावांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.